हाय हॅलो नमस्कार, मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। तर आज आहे गणपती आगमनाचा दिवस, खूप आनंदाचा दिवस। तर आज येणार आहे गणपती बाप्पा आपल्या घरी, तर त्याचीच मी तयारी चालू केलेली आहे। आणि मुलीलाही स्कूलमध्ये तिच्या गणपती स्थापनेचा थोडासा कार्यक्रम आहे, त्यामुळे तिलाही रेडी करून मला स्कूलमध्ये पाठवायचं आहे। तर तेच मी तिला आता रेडी केलेलं आहे आणि तिला स्कूलमध्ये पण पाठवून येणार आहे आणि परत घ्यायलाही 1 ते 1.5 तासच आहे, पण पाठवावंच लागेल। तर तिला जो मी शिवलेला होता टीचर्स डेला टॉप तसाच ड्रेस घालून जायचा आहे, तर तेच मी तिला केलेलं आहे आता रेडी। आणि मी तिला अगोदर आता सोडून येते आणि आल्यानंतर घरातलं वगैरे आवरते, पूजा ही करायची आहे। तर सकाळी उठून लवकर उठले होते, पण बाकीची पण सगळी कामं होती। आंघोळ वगैरे केलं, झाडून वगैरे घेतलं, तर त्यातच खूप वेळ गेला। आणि ती फक्त आता चहा टोस्ट दिले तिला करून, कारण भूक लागेल तिलाही। तर त्यामुळं मग चहा टोस्ट आम्ही खाऊन घेतो आणि मग तिला मी स्कूलमध्ये सोडून येते। तर चला कंटिन्यू राहा, कारण आजचा व्लॉग खूप छान असणार आहे। गणपती बाप्पा येणार आहे, तर तेही मी सगळं शूट करणार आहे। तर चला मग भेटूया। तिला स्कूलमध्ये सोडून वगैरे आले, परत घेऊनही आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करून आम्ही जेवण केलं। त्यानंतर सगळं किचन वगैरे क्लीन करून ठेवलेलं आहे। ती गेली होती स्कूलमध्ये, त्याच्यानंतर मी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला। परत घरातली बाकीची थोडीशी कामं होती ती केली, रोजची देवपूजा वगैरे केली। आणि मग एवढं सगळं करजोस्तोवरच तिचं स्कूलचं टायमिंग झाला। म्हणजे तिला सांगितलेलं की तुझं ते झालं की मग मला कॉल कर टीचरांच्या फोनवरून, तर मी येईल घ्यायला। तर तिने तसं केलं होतं। 1.5 ते 2 तासच होती स्कूल तिची, जास्तीत जास्त 2 तास लागले असतील। तर परत मी जाऊन तिला घेऊन आले आणि आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं। जेवण केल्यानंतर किचन आणि भांडे करून ठेवले, कारण एकदा ते झालं की मग परत नको बघायला, कारण संध्याकाळचाही स्वयंपाक करायच्या वेळेला मग पटकन करता येतो सगळं व्यवस्थित असेल तर। त्यामुळं मग अगोदर मी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ही सगळी देवाची भांडी राहिलेली, म्हणजे आरतीचं ताट, समया वगैरे स्वच्छच होत्या, पण आता खूप दिवस झाले असंच ठेवलेलं होतं ना। तर पावसाळ्याचे दिवस आहेत, तर कलर चेंज होतोच त्याचा। त्यामुळं म्हणलं आता एक हात मारून घेऊयात पावडरनी थोडंसं। इथं ती पितांबरी नाही, ती भैया पावडर म्हणून नवीन आलेली आहे, तर तीच आहे। तर खूप छान आहे, हातालाही इतका काही त्रास होत नाही। पितांबरी कसं थोडीशी मोठं मोठं लागतं हाताला, पण याचं तसं नाही, ही व्यवस्थित अशी हे होती। आणि तरी मी तसं ही घासणी घेऊनच हे केले, नवीनच वेगळीच आहे घासणी। तरी एक देवासाठी मी असं ठेवतच असते, आणि म्हणजे देवांच्या भांड्यासाठी वगैरे असं करायला ठेवतच असते। तर ती आहे, आणि त्याच्याने खूप लवकर भांडे निघत होते, आणि भांड्यांवरती नाही का हे पण होत नाहीत, काय म्हणतात, स्क्रॅचेस पण येत नाहीत त्या पावडरनी। तर छान आहे पावडर, बघा तुम्हीही एकदा ट्राय करून। तर इथं सगळी माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत, म्हणजे देवाचे ताट वगैरे सगळं, दिवे वगैरे सगळं स्वच्छ करून झालेले आहेत। आणि ते थोडे स्वच्छ करत होते, थोडं लगेच पुसून घ्यायचं, म्हणजे डाग वगैरे पडत नाहीत। थोडे धुवायचे आणि लगेच पुसून घ्यायचे, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मग परत डाग पडतात। आणि इथं माझं सगळे झालेलं आहे, घासून पुसून व्यवस्थित असं ठेवले। त्यानंतर समयांमध्ये वाती लावून घेतल्या। वाती तर मी आधीच करून ठेवत असते, कारण देवालाही सारखं म्हणजे लागतच असतं, त्यामुळं मी एकदाच करून ठेवत असते। तर इथं वाती लावून घेतले, समया 2 गणपती पुढे ठेवायला आणि 2 आरती करते वेळेस। तर दुसरा एक पंचपाळ आहे माझ्याकडे, तर तो आता मी गणपतीजवळ ठेवणार आहे। तर त्यामध्येच हळदी, कुंकू, परत तांदूळ आणि साखर हे सगळं घालून घेत आहे। आणि बघू शकता किती छान वाटते घासल्यानंतर। ताट असं ठेवलं ना तर खूप छान वाटत होतं, आणि व्यवस्थित असं। आणि मला करायचे आता वस्त्रमाळाही करायच्या आहेत, तर मी घरीच बनवते। विकतचे
पण आणते असं काही नाही. पण आता आहे माझ्याकडं कापूस, तर मी घरीच बनवते आणि छान वाटते घरी बनवलेली. आणि विकतची थोडीशी वेगळीच दिसते, तर घरी बनवलेली अशी एकदम छान वाटते. मला तर घरी बनवलेलीच आवडते जास्त करून. पण कधी कधी काय होतं, कापूस तरी नसतो, मग वेळ नसला की मग मी ही कधी कधी आणत असते. जर वेळ असेल आणि कापूसही असेल घरी तर मग बनवते घरीच. तर इथं व्यवस्थित काय आलंच नाही. मी वस्त्रमाळा बनवते वेळेस ते व्हिडिओ काय नीट आलाच नाही. मला वाटलं की येत असेल म्हणून मी केला, पण तो काय नीट आलेला नाही. तरी अशा प्रकारे मी वस्त्रमाळा आधी करून घेतली आणि हळदी कुंकूही त्याला लावून घेतले. म्हणजे तिथं आपण पीळ मारतो तिथं एक हळदीचं आणि एक कुंकवाचं, एक हळदीचं एक कुंकवाचं आणि एक वस्त्र म्हणून असतं, तर ते एक केलं आहे. सगळे भांडे वगैरे ती घासून घेतली. देवपूजे म्हणजे ताट वगैरे, आता पूजेसाठी जे लागणार आहे ते ताट आणि देवाचा तांब्या वगैरे सगळं आता सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि खूप वेळ लागला सगळं करायला. आणखीन खूप काम आहेत. आता मला जायचं आहे बाहेर, कारण मी बसते आधी, कारण हे येणार आहेत कंपनीतनं तिकडनं. आणि गणपती मी अजून काय सेंटरमधनं आणलेलाच नाही, तर आजच आणणार आहे. मी कधीही गणपती, मी ज्या दिवशी गणपती बसतो त्याच दिवशी घेऊन येते, अगोदर कधीच घेऊन येत नाही. त्यामुळं मग सेंटरमध्येच ठेवलेला आहे गणपती. आता मी तयार वगैरे त्यासाठीच झालेला आहे. तो सकाळपासून ड्रेस घातलेला होता, मला कसं तरी होत होतं म्हणून परत ड्रेस चेंज केलेला आहे. आणि आत्ता वाजलेले तर 2:30 वाजलेले आहेत, तर मी अगोदर जाऊन फुलं आणि फुलांचा हार गणपतीसाठी घेऊन येते आणि थोडंसं सामानही आणायचं तर तेही घेऊन येते. आणि मग घरी अगोदर ते आणून ठेवते आणि मग नंतर जाते सेंटरकडं, कारण ते कंपनीतनं येणार आहेत डायरेक्ट. ते तिथंच उतरतो म्हणलेत कंपनीच्या बसमधनं. तर मी इकडनं जाते, ते तिकडनं येतील. मग गणपती घेऊन आम्ही दोघं येऊ घरी आणि त्याच्यानंतर मग पुढची तयारी करतो. कारण तुम्ही बघू शकता की अजून एवढंच झालेलं आहे. याला डेकोरेशन वगैरे करायचं राहिलेलं आहे आणखीन, तर हे आल्यानंतरच आता ते करून घेऊ. कारण कितीही करायचं म्हणलं की लेकरांचंही करायचं, तिची स्कूल ही होती, तिकडं सोडायचं आणायचं, सकाळीचं स्वयंपाक जेवण वगैरे यात खूप वेळ गेला. आणि तयारीही मी चालूच आहे माझी तयारीही. त्यामुळं मग चला, तर आता मग जाते, अगोदर सगळं जे जे सामान लागते ते घेऊन येते. आणि नंतर येता वेळेस यांच्यासोबत आणायचं म्हणलं की आमच्यासोबत गणपती असणार आणि गणपती घेऊन मग कुठं उतरायचं म्हणलं की नको वाटतं. त्यामुळं मी आधी जाते आणि जे काही लागणार आहे ते अगोदर घेऊन येऊन घरी ठेवते आणि मग नंतर जाते. परत गणपती घेऊन आलं की मग पुढची तयारी पुढे करू, तेही तुमच्याशी शेअर करेल. तर व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा. चला, तर इथं मी अगोदर सगळं सामान घेऊन आलेली आहे. म्हणजे फळं, फुलं, हार, परत नारळ पण आणायचे राहिले होते. आणि असं सगळं घेऊन मी आता आलेली आहे घरी. आणि अगोदर ते सगळं काढून ठेवते, कारण मला हीच कॅरी बॅग परत थोडीशी मोठी आहे ना ही कॅरी बॅग, तर ही कॅरी बॅग परत गणपती आणताना पण लागणार आहे. कारण एखाद्या वेळेस पाऊस वगैरे आला तर गणपतीला पाणी पडू नये गणपतीवरती, म्हणून मग तीच कॅरी बॅग मी घेऊन जाणार आहे. त्यासाठी म्हटलं अगोदर सगळं त्यामधलं सामान काढून ठेवू. आणि गणपतीवरती झाकायला नवीन रुमाल घेतला आहे. नवीनच घ्यायचा कधी पण, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे नवीनच घेतात. आणि हे एक ब्लाऊज आहे, तिथे एक मैत्रीण राहते तर तिला ब्लाऊज पाहिजे होता, तर तेही घेऊन चाललेली आहे. आणि इथं आलेली आहे, मी सेंटरजवळ आलेली आहे आणि यांची वाट पाहत आहे. तर गणपती घेऊन आलो आणि मी ह्यांना इथंच थांबवलं आणि मी मध्ये आरतीचं ताट आधीच करून ठेवलेलं होतं, तर ते मी घेऊन आले आणि गणपतीची आरती वगैरे केली. आणि आरती म्हणजे जस्ट ओवाळून घेतलं आणि हळदी कुंकू लावलं, फक्त ओवाळलं आणि मग आतमध्ये घेतलं. आणि येताना थांबायचं नाही म्हणलो, पण गणपती घेऊन थांबावंच लागलं, कारण मी नेमके मोदकच आणायची विसरली होती, जे पेढ्याचे मोदक असतात. कारण आज काय मला करणं होणार नव्हतं घरी, त्यामुळं मी विकतच आणणार होते, तर तेच विसरलेलं. त्यामुळं तेही घ्यायचं होतं. आणि मग सकाळी जेवलेलं होतं, त्यामुळं मग समोसेही घेतले. पोरीही खातील आणि हेही खातील, मम्मीही खाईल. फरसाण आणि समोसे घेऊन आलेलो. तर आल्यानंतर आम्ही अगोदर गणपती घेऊन आल्यानंतर बसलो थोडा वेळ, आधी खाऊन घेतलं थोडंसं आणि मग त्याच्यानंतर लागलो तयारीला. तरी इथं त्यांनी लायटिंग वगैरे लावून घेतलेली होती आणि तेवढ्यात ह्यांचे मित्र आले, त्यामुळे यांना खाली जावं लागलं. त्यामुळे मग बाकीची तयारी मी करत आहे पुढे.
कारण खूप थांबले असते तर खूप वेळ झाला असता, त्यामुळं मग करून घेतले, मीच लावून घेतले हे जे होतं ते. इतकं काय नव्हतं, फक्त आपले जस्ट सेफ्टी पिन असतात ना त्याने फक्त लावलेलं आहे मी, कारण इतक्याही काही जड नाही आहेत, ते फक्त फुलांच्या माळा आहेत. त्यामुळं मग असं एक एक मुली पण मदत करू लागत होत्या, तर व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. तर ती छोटी मुलगी सांगत होती, मम्मा इकडं लावू नको, इकडं लाव, इकडं छान दिसते, इकडं नको, इकडं लाव. तिचं चालू होतं, असं कर मम्मा, तसं कर मम्मा. लेकरांना पण कसं असं गणपती वगैरे म्हणलं की छान वाटतं, त्यांनाही मस्त वाटतं असं करायला, सांगायला, करायला. तर आता माझं सगळं झालेलं आहे, आमची डेकोरेशन वगैरे सगळं करून झालेलं. तर आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि मी साडी पण घातलेली आहे. आणि त्यानंतर पूजेची तयारी चालू आहे. इथं अगोदर कणीस वगैरे ठेवलेलं आहे आणि तिकडं कलश ठेवला आहे. परत ॲपल वगैरे म्हणजे जे जे आपण ठेवतो ते सगळं एक एक करून मी ठेवून घेत आहे. आणि इथं माझी मुलगीही देत आहे मला एक एक, कारण तिकडून मला इकडे येता येत नव्हतं आणि साडी घातल्यामुळं तर आणखीनच हे होत होतं. त्यामुळं मी तिथंच थांबले आणि मग इकडं सगळं आणून ठेवलेलं होतं, एक एक फक्त देत होते ते. तर त्यानंतर हे पण आता सगळं ठेवलेलं आहे. तर गणपतीची स्थापना म्हणजे गणपतीही ठेवला पाटावरती आणि मग थोडंसंच वाटतं, पण करायला खूप वेळ लागतो. थोडं थोडं म्हणत कधी उशीर होऊन जातो कळतच नाही. तर इथं मला खूप उशीर झालेला सगळं करायला, कारण स्कूल पण मध्ये जायचं यायचं. माझी सकाळपासून एक 3-4 वेळा तर मी खालीवरी केलेली असेल, सगळंच काय दाखवू शकत नाही, पण खूप धावपळ होते खरं, पण करताना मजाही येते. तर इथं माझं हार वगैरे घालून झालेला आहे गणपतीला. तर फुलं वगैरे वाहत आहे मी आणि किती छान दिसत आहे बघा. खरं तर ग्रास मला असा पूर्णच टाकायचा होता, पण आता एवढा वेळ नव्हता जाऊन आणायला, कारण माझ्या पहिले लक्षात नाही आलं. त्यामुळं मग इथं जेवढा होता तेवढा असा टाकलेला आहे. आणि मागे टिप्पायावरती आपलं वेल्वेटचं जे कापड असतं ते टाकून ठेवलेलं आहे. आणि वरती पाठावरती ही एक ब्लाऊजचं पीस टाकलेलं आहे मी व्यवस्थित असं. आणि इथं दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत मी. आणि आता बस्तर माळा राहिलेले होते तर तेही घालून घेतले. आणि शेवटी माझ्याकडनं दुर्वा घालायची राहूनच गेली, कारण मी आणून तिकडं किचनमध्ये ठेवलेली तर ते तशीच राहिली. पण आरती झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं तर मी नंतर ठेवले. तर इथं माझी आरती चालू आहे. तर आरती वगैरे झालेली आहे आणि नंतर मी दुर्वाही वाहिल्या. तर खूप छान प्रसन्न वाटत होतं. गणपतीची आरती वगैरे झाल्यानंतर बघू शकता कसं झालं डेकोरेशन वगैरे. तर
कसं झालं, छान झालं का तेही कमेंट करून सांगा. आणि खूप उशीर झालेला होता, कारण एक करूस्तोवर खूपच उशीर झालेला होता. आणि यांची फर्स्ट असल्यामुळं ही कंपनीत गेले होते आणि मुलींची शाळा त्यांना सोडायचं आणायचं, त्याच्यात वेळ होती. थोड्याच वेळ स्कूल, पण सोडायचं आणायचं त्यात वेळ जातोच. आणि घरातलंही सगळं करायचं, त्यामुळं मग खूपच वेळ झालेला होता. बहुतेक 8 वाजलेले होते. तर फायनली झालेली आहे पूजा. आणि मी आज काही मोदक केलेले नाहीत. विकतचे पेढ्याचे जे मोदक असतात तेच मी आणलेले आहेत. आणि हा गणपती मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेला आहे. इको फ्रेंडली गणपती आहे आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे आता माझं तरी चाललं आहे दरवर्षी आपल्या स्वतःच्याच हाताने गणपती बनवायचा. मीच बनवलेलाही आहे आणि कलरही मीच केलेला आहे. तेही कमेंट करून कसं झालं. आत्ताच झालेली आहे आमची गणपतीची स्थापना करून आणि आरती वगैरे झाली आणि वाजलेले आहेत 8. तर उशीरच झाला, कारण सगळंच आजच गणपती वगैरे आणला त्यामुळं, आणि डेकोरेशनही राहिलं होतं, तर ह्यालाही खूप वेळ लागला. त्यामुळं मग आत्ता झालेलं आहे. तर स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे माझं. तर आता मी जेवण वगैरे करून घेतो. तर कसं डेकोरेशन झालं आहे ते सांगा कमेंट करून. छान वाटते का? इतकं काय केलं नाही, थोडंसंच केलं आहे, जास्त काही झालंच नाही करणं. तर आपलं साधं सिंपलच केलेलं आहे. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज 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 सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.